अमित ठाकरे शिवतीर्थवरून मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। प्रचाराच्या रणनीतीबाबत मातोश्रीवर बैठक होणार आहे। आदित्य आणि अमित ठाकरे प्रचाराची दिशा ठरवणार आहेत। प्रचार रॅलीची जबाबदारी आदित्य आणि अमित ठाकरेंकडे सोपवण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी अमित ठाकरे हे मातोश्रीवर रवाना झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, ठाकरे बंधूंकडे म्हणजे ज्युनियर ठाकरेंकडे या प्रचाराची रणनीती ठरवण्याची जबाबदारी आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आता अमित ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झाल्याचं कळतंय। अगदी बरोबर आहे। युती घोषित झाल्यानंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यानंतर मनसेचे नेते हे यांच्यात आता बैठकीचा जो सिलसिला आहे तो सुरू झाल्याचं पाहायला मिळते आहे। आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे आहे यांच्यात ही बैठक होत आहे आणि त्या बैठकीसाठी अमित ठाकरे जे आहे ते मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। येत्या काही दिवसात प्रचाराला सुरुवात करायची आहे आणि त्या प्रचाराच्या अनुषंगाने कशा प्रकारची रणनीती तयार करता येतील, कुठे सभा घ्यायच्या आहेत, संयुक्त सभा कुठे घ्यायच्या आहेत, वैयक्तिक सभा कुठे घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर रोड शो करायचा आहे का, आणि त्याचबरोबर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुद्धा संयुक्त सभा घ्यायच्या आहेत का, कुठे वैयक्तिक सभा घ्यायच्या आहे का, या सगळ्या गोष्टीवर जी आहे बातचीत करण्यासाठी अमित ठाकरे आणि त्याचबरोबर मनसेचे काही नेते जे आहेत ते मातोश्रीकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती असल्यामुळे जी रणनीती आहे ती तयार करण्यात येणार आहे। त्याचबरोबर राज ठाकरे, नक्कीच मनोज, तर आता दोन्ही ठाकरेंमध्ये चर्चा होणार आहे, त्यामुळे काय रणनीती नेमकी ठरवली जाते याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।